नमस्कार. एक दृश्य डोळ्यासमोर आणा. कोणतीही पूजा किंवा आरती संपते. टाळ्यांचा गजर थांबतो. सगळेजण शांतपणे उभे राहतात आणि हातात फुलं घेऊन मंत्रपुष्पांजली म्हणतात. पण देवाला फुलं वाहताना नक्की काय मागितलं जातं? आपल्याला काय वाटतं की आपण आपल्यासाठी सुख, समृद्धी वगैरे मागतोय, बरोबर? पण गोष्ट फक्त एवढीच आहे का की या मंत्रांमध्ये काहीतरी खूप मोठं, खूप भव्य असं दडलेलं आहे, ज्याकडे आपलं कधी लक्षच गेलं नाही? चला याचा अर्थ उलगडून पाहूया. तर गंमत अशी आहे की ही फक्त एक प्रार्थना नाहीये. हे एक जाहीरनामा आहे, एक मॅनिफेस्टो. विश्वशांती, एक समृद्ध राज्य आणि स्वशासनासाठी केलेला हा एक ठाम संकल्प आहे. हो, आपल्या रोजच्या प्रार्थनेत, त्या मंत्रपुष्पांजलीमध्येच हे सगळं दडलेलं आहे. तर मग हा जाहीरनामा सुरू कुठून होतो? याची सुरुवात होते थेट वैश्विक नियमांच्या पायाभरणीने. पहिला श्लोक हा काही वैयक्तिक मागणी करत नाही, तर तो थेट सृष्टीच्या निर्मितीच्या मूळ तत्वांना स्पर्श करतो. हा जो पहिला श्लोक आहे ना, तो घेतलाय ऋग्वेदातील प्रसिद्ध पुरुष सूक्तामधून. आणि तो काय सांगतो माहितीये? तो सांगतो की देवांनी यज्ञाद्वारे यज्ञपुरुषाची म्हणजेच परमेश्वराची पूजा केली आणि यातूनच धर्म म्हणजे सृष्टीचे नियम पहिल्यांदा प्रस्थापित झाले. पण इथे यज्ञ या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यज्ञ म्हणजे फक्त अग्नीत काहीतरी टाकणं नव्हे. यज्ञाचा खरा अर्थ आहे समर्पण, निस्वार्थ त्याग. ज्या महान त्यागातून देवांनी ही सृष्टी निर्माण केली, त्याच त्यागाच्या भावनेने आपण ती फुलं अर्पण करत असतो. म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? आपली पहिली मागणी ही वैयक्तिक नाहीच आहे, ती वैश्विक आहे. आपण मागतो की हे देवा, जसा तू त्यागातून हा धर्म, हे वैश्विक नियम स्थापित केलेस, तसाच तो या जगात कायम राहो. बरं, एकदा का वैश्विक सुव्यवस्थेचा पाया पक्का झाला की मग प्रार्थना येते आपल्या भौतिक गरजांकडे. दुसऱ्या श्लोकात आपण ऐहिक समृद्धी आणि कल्याणाची मागणी करतो. हा दुसरा श्लोक, तो आहे वैश्रवणासाठी. वैश्रवण म्हणजे कोण? तर कुबेर, देवांचा खजिनेदार. आपण त्या राजांच्या राजाला, आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या त्या कुबेराला वंदन करतो. आता इथे एक प्रश्न पडू शकतो नाही का, की पूजा कोणत्याही देवाची असो, शेवटी आठवण कुबेराची का? याचा कारण आपल्या पूर्वजांच्या सखोल विचारसरणीत दडलेला आहे. आणि याच विचारात या प्रार्थनेचं खरं सौंदर्य दडलंय. आधी धर्म म्हणजे एक नैतिक वैश्विक पाया, आणि मग त्यावर येतो अर्थ, म्हणजे त्या पायावर सुखाने जगण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती. बघा, आधी आत्मिक शांती आणि मग भौतिक समृद्धी. किती संतुलित विचार आहे हा. ठीक आहे, धर्म झाला, अर्थ झाला. आता आपण वैयक्तिक समृद्धीच्या पलीकडे जाऊन एका संपूर्ण राष्ट्राच्या भव्य संकल्पनेकडे वळतो. तिसरा श्लोक, जो ऐतरेय ब्राह्मणातून घेतलाय, तो एका परिपूर्ण राष्ट्राची, एका आदर्श राज्याची संकल्पना मांडतो. हा जो श्लोक आहे ना, यात काही प्रचंड शक्तिशाली राजकीय संकल्पना दडलेल्या आहेत. आपण फक्त राज्य द्या असं मागत नाही, तर ते राज्य कसं असावं याचा एक पूर्ण आराखडाच देवापुढे मांडतो. आता हे शब्द बघा. साम्राज्य म्हणजे एक शक्तिशाली मोठं राज्य. भौज्य म्हणजे असं राज्य जिथे लोक आनंदाने, सुखाने उपभोग घेऊ शकतील. मग येतं स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वैराज्य म्हणजे असं राज्य जिथे राजा नाही, जिथे लोकांचं शासन आहे. विचार करा, किती आधुनिक विचार आहे हा. म्हणजे ही काही साधीसुधी मागणी नाहीये. ही मागणी आहे एका विशाल, सार्वभौम आणि सुरक्षित राष्ट्राची, जे समुद्रापर्यंत पसरलेलं असेल. एका अशा राष्ट्राची जिथे एक छत्री अंमल असेल आणि जे दीर्घकाळ टिकेल. आणि आता आपण येतो या जाहीरनाम्याच्या कळसाकडे. शेवटचा, चौथा श्लोक, जो एका युटोपियन म्हणजे एका आदर्श राज्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करतो. हा श्लोक वर्णन करतो मरुत नावाच्या एका चक्रवर्ती राजाचं. त्याचं राज्य इतकं आदर्श होतं की त्याच्यासाठी हा खास श्लोक गायला जायचा. कल्पना करून बघा, हे राज्य किती सुंदर असेल. इथे मरुत म्हणजे वाऱ्याचे देव, ते चक्क सेवकांसारखं काम करतात. आणि विश्वदेव म्हणजे साक्षात देव, ते राज्यसभेचे सदस्य आहेत, ते कारभारात मदत करतात. म्हणजे काय, तर निसर्ग, देव आणि माणूस सगळे एका विलक्षण सुसंवादात नांदत आहेत. तर मग या 4 श्लोकांमधून आपण नक्की काय मागितलं? चला एकदा सगळं एकत्र जोडून पाहूया. ही केवळ एक प्रार्थना नाही, तर 4 मजबूत स्तंभांवर उभा असलेला एक शक्तिशाली जाहीरनामा आहे. थोडक्यात सांगायचं तर हे आहेत ते 4 स्तंभ. पहिला धर्म म्हणजे वैश्विक नियमांची स्थापना. दुसरा अर्थ म्हणजे भौतिक समृद्धी आणि संपन्नता. तिसरा स्वराज्य म्हणजे एक सार्वभौम आणि सुरक्षित राष्ट्र.
आणि चौथा दैवी सुसंवाद, एक असा आदर्श राज्य जिथे निसर्ग आणि देव माणसांसोबत एकोप्याने राहतात. तर मग पुढच्या वेळी जेव्हा हातात फुलं घेऊन मंत्रपुष्पांजली म्हटली जाईल तेव्हा फक्त वैयक्तिक सुखाची आठवण येईल की त्यामागचा हा वैश्विक, राष्ट्रीय आणि एक भव्य जाहीरनामा आठवेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?